नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी चुकूनही ठेवू नका ही मूर्ती. भयंकर घडेल, देवदोष लागेल, देवपूजेचे फळ कधीच मिळणार नाही. 1. बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही मूर्ती ठेवल्याने भयंकर देवदोष लागतो. 2. कधीच देवपूजेचं फळ मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? घरात देवघर असते त्यात ठेवलेली एक एक मूर्ती, एक एक वस्तू आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम घडवून आणते. आपण रोज देवांची पूजा करतो, आरती करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, पण लक्ष्मी येत नाही, सुखशांती येत नाही, सतत वाद, आजारपण, पैशाची कमतरता, मानसिक त्रास असं का होतं? उत्तर खूप गूढ आहे. कारण आपल्या नकळत आपण देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायचीच नाही. हो, बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणते आणि देवदोष एकदा लागला तर त्या घरात सुख, शांती, आरोग्य, पैसा काहीच टिकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये, का ठेवू नये, तिचा परिणाम काय होतो आणि जर चुकून ठेवले असेल तर तो देवदोष कसा दूर करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात सांगितलेली रहस्ये तुमचे जीवन बदलून टाकतील. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसंच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. देवघराचे महत्त्व. देवघर म्हणजे घराचा आत्मा. देवघर ही फक्त पूजा करण्याची जागा नसते, तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. देवघर म्हणजे काय? तर घरातील आध्यात्मिक बॅटरी आहे. इथे रोज मंत्रोच्चार, शंखनाद, घंटानाद, धूप, दीप, आरती यामुळे देवी ऊर्जा निर्माण होते. शास्त्र सांगते, यत्र देवा तत्र लाभा, म्हणजे जिथे देवाचा वास असतो तिथे संपत्ती, आरोग्य, आनंद आपोआप येतो. म्हणूनच देवघरात कोणते देव, कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायच्या याचे नियम आहेत. कारण चुकून चुकीची मूर्ती ठेवल्यास देवघराचे सात्विक रूप बाधित होते आणि तिथे निर्माण होणारी देवी ऊर्जा नष्ट होते. बाळकृष्णाच्या मूर्तीची महिमा. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बालकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत. बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे निष्पाप बालरूपातला आनंद, गोडवा, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शास्त्र सांगते, य स्मरेत बाळकृष्ण नित्यतस्य गृहे लक्ष्मी स्थिरा भवती, म्हणजे जो भक्त रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते. बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पूजल्याने या गोष्टी घडतात. समृद्धीचा वर्षाव. ज्या घरात लाडक्या गोंड्यास बाळकृष्णांची मूर्ती असते तिथे पैशाची कमतरता भासत नाही. निरागसता आणि प्रेम. घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढते. पण याच बाळकृष्णांच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णांची कृपा कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होतो. भयंकर चूक. मित्रांनो, बाळकृष्णांची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे, पण शास्त्र सांगते की त्याच्या शेजारी काही मूर्ती ठेवू नयेत, कारण त्या मूर्तींमुळे कृष्णांची बाळरूपातील शक्ती मंदावते. विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे बाळकृष्णांच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये. का? कारण शास्त्र सांगते कृष्ण हे बाळरूपात आनंद व आनंदाचे प्रतीक आहे, तर शिवलिंग हे संयम, विरक्ती व तांडव शक्तीचे प्रतीक आहे. हे दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरोधी आहेत. बाळकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होतो. देवदोष म्हणजे काय? देवदोष म्हणजे काय? देवांची पूजा करूनही त्यांची कृपा न मिळणे, उलट अडचणी वाढणे. जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते तेव्हा देवदोष लागतो. देवदोष लागल्याची कारणे. लक्षणे. घरात सतत अशांती, किरकोळ गोष्टींवरून भांडण, आरोग्याची समस्या, वारंवार आजार, डॉक्टरांकडे फेऱ्या, पैशाचा अपव्यय, पैसा येतो पण टिकत नाही. स्वप्नात विचित्र दृश्ये दिसणे, काळोख, साप, रडणारी मुले. ही मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडते? बाळकृष्णाच्या शेजारी जर शिवलिंग ठेवले तर काय घडते? लक्ष्मीचा नाश. लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैशाचे नुकसान होते. कौटुंबिक वाद. नवरा बायकोत वाद, आई वडील व मुलांमध्ये दुरावा, मुलांचे अपयश, अभ्यासात लक्ष नाही, करिअरमध्ये अडथळे. आरोग्य बिघाड, रक्तदाब, डोकेदुखी, अनिद्रा, मानसिक तणाव. भयानक स्वप्ने. कृष्णांची कृपा न मिळता वाईट स्वप्ने येणे. पूजेचा परिणाम कमी होणे. आरती, मंत्रोच्चार निष्फळ झाली. देवदोषाची शास्त्रीय कारणे. धर्मग्रंथात उल्लेख आहे. कृष्ण म्हणजे लीला व आनंद.
शिवलिंग म्हणजे तप, विरक्ती आणि तांडव. दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच त्यांना शेजारी ठेवले तर ऊर्जा संघर्ष होतो. वास्तुशास्त्र ही सांगते विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, बाळकृष्णांच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका, नाहीतर त्यातून निर्माण होणारा देवदोष तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. चुकून ठेवली असेल तर काय करावे? मित्रांनो, आता प्रश्न असा येतो, जर कोणी आधीच बाळकृष्णांच्या शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करावे? काळजी करू नका, शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो. देव कधीच भक्ताला निराश करत नाही. उपाय: शिवलिंग वेगळ्या ठिकाणी स्थापित करावे. शिवलिंग घरातील वेगळ्या कोपऱ्यात, विशेषतः ईशान्य दिशेला ठेवा. शिवलिंगासमोर दररोज थोडंसं पाणी व बिल्वपत्र अर्पण करा. बाळकृष्णाला स्नान घालणे: चूक सुधारण्यासाठी बाळकृष्णांच्या मूर्तीला दूध गंगा जलाने स्नान घालावे. त्यानंतर पिवळा वस्त्र, तुळशी व माखनांचा नैवेद्य दाखवा. क्षमा याचना: हे गोपाल, अज्ञानाने मी चूक केली, मला क्षमा कर, असा प्रार्थना मनापासून करा. मंत्र जपाने देवदोष नष्ट करणे: शास्त्र सांगते की मंत्र म्हणजे ऊर्जा व जर मंत्रोच्चार शुद्ध भावनेने केला तर कोणताही दोष नाहीसा होतो. देवदोष निवारणासाठी खास मंत्र: श्रीकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः रोज सकाळ संध्याकाळ 108 वेळा जपावा. मधुराष्टकम पठण: कृष्णाचे बालरूप आठवून मधुराष्टकम वाचल्यास दोष नाहीसा होतो. पूजाविधी: दोष दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात. तुळशी पूजा करा. बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा. शास्त्र सांगते की तुळशी विना श्रीकृष्णांची पूजा अपूर्ण असते. दररोज देवघरात कापूर, लवंग, गूळ घालून धूप करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या बाळकृष्णांची कृपा परत मिळवण्यासाठी दोष निवारणानंतर बाळकृष्णांची कृपा परत मिळवण्यासाठी जन्माष्टमी उपवास: कृष्ण जन्माष्टमीला उपवास व जागरण केल्यास सर्व पाप नाहीसे होतात. कृष्ण लीला वाचन: भागवत गीता, विष्णू पुराणातील कृष्णकथा वाचणे. अशा प्रकारे जर तुम्ही चुकीची मूर्ती ठेवली असेल तरी हे उपाय करून दोष नाहीसा करता येतो. देव नेहमी क्षमा करतो. फक्त भावनांनी व श्रद्धेने त्याची आठवण केली पाहिजे. बाळकृष्ण मूर्तीची पौराणिक संदर्भ आणि महत्त्व: 1. श्रीमद भागवत महापुराण 10वा स्कंद. श्रीकृष्णांचा जन्म, लीला चरित्र आणि बाळकृष्णांची क्रीडा यांचा सविस्तर उल्लेख भागवतात आहे. भागवत म्हणते, नंदगोपा गृह अद्भुत नंदन मद्भुतम. नंदगोपाच्या घरात उद्याला आलेला हा गोड मुलगा म्हणजे ब्रह्मांडाचा आधार असलेला कृष्ण. ज्या घरात बाळकृष्णांचा वास असतो त्या घरात नंदाबाई सारखा आनंद स्थिर राहतो. विष्णू पुराण: विष्णू पुराणात कृष्णाला विष्णूंचा अंश मानले गेले आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं: कृष्ण म्हणजेच भगवान स्वतः आहेत. म्हणूनच बाळकृष्णांची मूर्ती ठेवणे म्हणजे स्वतः भगवान विष्णूला आमंत्रित करणे. 3. गर्ग संहिता: गर्गाचार्यांनी नंदराजाच्या घरी येऊन नामकरण संस्कार केला. त्यांनी सांगितले, अय ही सर्व देवनाम अभिव्यक्तिः स्थिता. हा बाळ म्हणजे सर्व देवांचे मूर्त रूप आहे. त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवली तर इतर सर्व देवतांची कृपा मिळते. 4. महाभारत शांती पर्व: युधिष्ठिराला भीष्मांनी सांगितले, श्रीकृष्ण भक्तींमुळे पाप नाहीसे होते. कृष्ण हा दीनांचा मित्र, भक्तांचा रक्षक आहे. म्हणूनच बाळकृष्णांची पूजा केल्याने घरातील पाप आणि दोष नाहीसे होतात. म्हणूनच बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवणे म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी, आनंद, निरागसता आणि ईश्वराची प्रत्यक्ष कृपा आमंत्रित करणं होय. शास्त्र सांगते की प्रत्येक देव आपल्याला गुप्त संकेत देत असतो. बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवली तर ती मूर्ती नुसती शोभा नसते तर एक जिवंत ऊर्जा असते. देवघरातील बाळकृष्णामुळे होणारे अद्भुत अनुभव अनेक भक्तांनी अनुभवले आहेत की बाळकृष्णांच्या मूर्तीमुळे घरात चमत्कार घडतात. भागवत पुराणातील संदर्भ: यशोदेने कृष्णाला बाळरूपात पाहिलं, पण त्यांच्या तोंडात तिने संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं. याचा अर्थ बाळकृष्णांची मूर्ती ती घरात ठेवली की तुमच्या छोट्याशा घरात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती व कृपा वास करते. मग असा बाळकृष्ण जर आपल्या देवघरात असेल तर आपण त्याच्या शेजारी विरोधी ऊर्जा निर्माण करणारी मूर्ती, शिवलिंग किंवा इतर चुकीची मूर्ती ठेवून देवदोष का आढळून घ्यायचा? लक्षात ठेवा, बाळकृष्ण म्हणजे
आनंद, सुख, समृद्धी. पण चुकीची मूर्ती शेजारी ठेवल्यास हा आनंद नष्ट होतो. म्हणून सुख झाल्यास लगेच उपाय करा. कृष्णाला स्नान घाला, तुळशी अर्पण करा, मंत्र जप करा, दान करा. मित्रांनो, देवघर ही घराची आत्मा असते आणि त्या देवघरात बसलेला लाडका बाळकृष्ण म्हणजे आपल्या जीवनातील खरा आनंद आहे. म्हणूनच आजपासून एक गोष्ट ठरवा, बाळकृष्णांची मूर्ती नेहमी पवित्र ठेवा, योग्य ठिकाणी ठेवा. त्यांच्या शेजारी चुकीची मूर्ती कधीही ठेवू नका. असं केलं तर देवदोष नाहीसा होईल, घरात लक्ष्मी स्थिर राहील, मुलं प्रगती करतील आणि आयुष्यभर आनंद, आरोग्य, समृद्धी तुमच्यासोबत असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.